श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 7 एप्रिल. आजचे बोधवचन: जेथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तेथेच समाधानाची प्राप्ती आहे. श्रीराम. प्रपंच करताना कर्तव्याची जागृती हवी आणि कर्तव्य करताना भगवंताची स्मृती हवी, म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधेल आणि धन्यो गृहस्थाश्रमः हे वचन प्रत्ययास येईल. परमार्थाला प्रपंच हा मारक नाही, ते परस्परांना पूरक आणि पोषक आहेत. निद्रा आणि जागृती या अवस्था परस्पर विरोधी भासतात, परंतु त्या एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत. श्वास आणि प्रश्वास भिन्न भासले तरी दोघांच्यामुळे एकच प्राणवायू देहात चैतन्य निर्माण करतो. परमार्थासाठी साधकाला प्रपंचाचा त्याग आवश्यक नाही. प्रपंच हा साधकाला अन्न, वस्त्र, निवारा पुरवतो. त्याचा जन्म आणि पालन पोषण प्रपंचात होतं. सगळे महापुरुष, ऋषीमुनी, योगी, लोकविभूती, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, कलापारंगत, प्रशासक, सर्व क्षेत्रातील लोकमान्य, लोकनायक, महात्म्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी प्रपंचच आहे. धर्माला अनुसरून प्रपंच करणे हे ईश्वरी कर्म आहे. परमेश्वराने आपले अवतार प्रपंचातच घेतले. राजकवी भारतांब्यांनी स्त्री सामर्थ्याचं वर्णन एका कवितेत केलं आहे. ते प्रपंचाला अगदी चपखलपणे लागू पडते. ते वर्णन असे की: भूत निघाला तव उदरातून, वर्तमान घे अंकी लोळण, भविष्य पाही बघ रात्रंदिन, तव हाकेची वासमनी. तिन्ही काळ, भूत, वर्तमान आणि भविष्य यांचं आश्रयस्थान प्रपंच आहे. ऋषीमुनींनी परमार्थासाठी अरण्यवास पत्करला. तो ज्ञानार्जनासाठी एकांतवास मिळावा यासाठी, पण तिथेही त्यांनी प्रपंच केला. गार्गी, मैत्रेयी, अनुसूया, लोपामुद्रा इत्यादी ऋषीपत्न्यांचा आध्यात्मिक अधिकार सर्वश्रुत आहे. प्रपंच आणि अध्यात्म यांचा सुरेख मेळ या ऋषींनी निसर्ग सानिध्यात घातला. त्यांचे आश्रम म्हणजे 14 विद्या आणि 64 कलांची मोठमोठी विद्यापीठे होती आणि ते ऋषी त्या विद्यापीठांचे ज्ञानसूर्य असे कुलगुरू होते. शुक, शंकराचार्य, समर्थ रामदास यांनी संसार केला नाही, तो त्याज्य आहे या भावनेने नव्हे, तर प्रापंचिक माणसांचा संसार मुक्तीचे साधन कसे बनवावे हे जीवित कार्य साध्य व्हावे म्हणून अशा महापुरुषांचा प्रपंच त्याग अपवाद स्वरूपाचा आहे. माझ्याप्रमाणेच सावधान होऊन लग्न मंडपातून पळून जावे म्हणून समर्थांनी कुठेही उपदेश केला नाही. प्रपंच करावा नेटका असे ते म्हणत. प्रपंच करावा, पण तो रमण्यासाठी करू नये, कर्तव्यासाठी करावा. प्रपंचात कर्तव्याची जागृती हवी. पती पत्नी धर्माचे पालन, मुलांचे पालन पोषण, त्यांच्यावर आचार विचारांचे संस्कार आणि योग्य शिक्षण, वृद्धसेवा
उत्तम व्यवहाराने अर्थार्जन, शेजार धर्म, परोपकार, नीतिन्यायाचे आचरण, नित्य नैमित्तिक धर्मकर्म इत्यादी, थोडक्यात देव, धर्म, पितर, समाज यांच्या ऋणातून मुक्त होण्याचे आचरण करणे म्हणजे कर्तव्याची जागृती. कर्तव्याच्या जागृतीबरोबर भगवंताची स्मृती हवी. कारण एक श्वास तर दुसरा प्रश्वास आहे. जन्मापासून सोहम सुरूच आहे. कळू लागल्यावर तो सोहम सत्संगतीने, पूर्वपुण्याईने, जाणीवेने घेता येईल. निवृत्तीनंतर नामस्मरण करीन हे म्हणणे अयोग्य आहे. निवृत्तीनंतर श्वास घेईन हे म्हणणं अयोग्य नाही का? समजायला लागल्यापासून भगवंताची मनाने स्मृती ठेवून देहाने प्रपंच कर्तव्य करावे. म्हणजे कर्माचे कर्तृत्व ईश्वर स्मरणाने आपल्याकडे येणार नाही. अहमचा नाश होईल. कर्मफळाची चिंता राहणार नाही. प्रपंचात राहून जीवाचा उद्धार होईल. साधकाचे सदन म्हणजे ईश्वराचे मंदिर होईल. त्याच्या घरी ईश्वर नांदेल, धुणे धुईल, पाणी वाहील, चंदन घासून देईल, नैवेद्य भरवून घेईल, संकटात धाव घेईल. अशा ठिकाणी समाधानाला काय उणे? म्हणून कर्तव्याची जागृती अधिक भगवंताची स्मृती बरोबर समाधानाची प्राप्ती. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.